नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग इलेक्ट्रोफोरेसिस हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तसंच ह्या जे टॉपिक आपण डिस्कस करतो आहे त्याच्या ज्या काही ऑलरेडी नोट्स असतील मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग हा व्हिडिओ सुरुवात करूयात. आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग हे एक इलेक्ट्रोफोरेसिसचं टाईप आहे. याच्यामध्ये स्पेशली आपण प्रोटीनचं सेपरेशन करतो आणि जे काही ॲम्फोटेरिक मॉलिक्यूल असतील, म्हणजे ॲम्फोटेरिक मॉलिक्यूल म्हणजे काय, ज्या मॉलिक्यूलला ॲसिडिक आणि बेसिक दोघंही ग्रुप असतात अशा मॉलिक्यूलचं सेपरेशन आपण जे की त्याच्या आयसो इलेक्ट्रिक पॉईंटच्या बेसिसवरती किंवा बेसवरती त्याचं हे सेपरेशन हे होत असतं. ह्या टेक्निक ही जी काही मेनली आहे ती इलेक्ट्रिक फील्डवरती रिलाय करते, जेणेकरून मॉलिक्यूलचं फोकसिंग हे pHवरती होईल आणि pHचं ज्या वेळेस नेट चार्ज रेशो हा 0 असेल त्यावेळेस त्याचं जे काही ॲक्युरेट सेपरेशन हे होतं. आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग हे प्रोटीन ॲनालिसिससाठी, प्रोटेमिक्स स्टडी करण्यासाठी किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये स्पेशली याचा वापर हा केला जातो, कारण की हे हाय रेझोल्युशन सेपरेशन करण्यासाठी प्रोटीनचा वापरला जातं आणि मेनली याचं आयसो इलेक्ट्रिक पॉईंट जे काही व्हॅल्यू असेल त्याच्यावरती बेसिसवरती याच्यामध्ये जे काही प्रोटीनचं सेपरेशन हे केलं जातं. तरी चालतं. त्याचं इंट्रोडक्शन आता मेन त्याचं आपण प्रिन्सिपल पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये प्रोटीन ॲम्फोटेरिक मॉलिक्यूल हे मायग्रेट होतात इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस आपण अटॅच करतो आणि अशा पॉईंटला ज्यावेळेस नेट चार्ज रेशो हा 0 असतो त्यालाच म्हटलं जातं आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. आणि आयसो इलेक्ट्रिक पॉईंटवरती जे काही नंबर ऑफ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस असतात ते बॅलन्स आउट केले जातात आणि म्हणजे ह्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल असतील जास्त वेळ मायग्रेट करत नाही ज्या वेळेस त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्डचा इन्फ्लुएन्स हा असतो. म्हणजे ज्या वेळेस ज्या कंपोनंटचा नेट चार्ज हा 0 झाला त्यावेळेस जे त्याला आपण म्हणतो आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. आणि ज्या वेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे बॅलन्स आउट झाले त्यावेळेस त्याचं मायग्रेशन हे होत नाही, कारण की ते इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये आलेले असतात. आणि हे आयसो इलेक्ट्रिक जे फोकसिंग आहे त्याच्यानंतर त्यामध्ये pH ग्रॅडियंट हे इस्टॅब्लिश केलं जातं जेलमध्ये किंवा कॅपिलरीमध्ये किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये हे अप्लाय केल्यानंतर. आणि त्यामुळे हे जे प्रोटीन असतात त्या ग्रॅडियंटवरती मूव्ह होतात आणि ते एका त्याच्या स्पेसिफिक रिजनवरती ते त्याच्या ग्रॅडियंट युनिटपर्यंत ते पूर्ण प्रोटीन असतील ते स्टेबल झाल्यानंतर जे की आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला इक्वल झाल्यानंतर ते स्टेबल होतात आणि मायग्रेट व्हायला स्टॉप करतात. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर आयसो इलेक्ट्रिक पॉईंटच्या बेसिसवरती प्रोटीनचं आणि ॲम्फोटेरिक मॉलिक्यूलचं सेपरेशन हे होतं. हे झालं त्याचं प्रिन्सिपल. आता मेनली हे जे आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग जे इलेक्ट्रोफोरेसिस आहे त्याची प्रोसिजर काय आहे ते आपण आता पाहूयात. तर सर्वात प्रथम क्रिएशन ऑफ pH ग्रॅडियंट, म्हणजे pH ग्रॅडियंट हे क्रिएट करण्याची पहिली स्टेप आहे. जे की pH ग्रॅडियंट हे एक मीडियम असतं जे की पॉलीॲक्रिलामाइड किंवा ॲग्रोज जेल किंवा कॅपिलरी त्याच्याने तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये ॲम्पोलाइट्स म्हणजे जे की मॉलिक्यूल असतात, मिक्सचर ऑफ मॉलिक्यूल असतात, त्याचं जे काही PL व्हॅल्यू असेल किंवा आयसो इलेक्ट्रिक व्हॅल्यू असेल ते डिफरंट असे वेगवेगळे जे काही ॲम्पोलाइट्स असतील ते वापरले जातात. आणि काही वेळेस काय झालं, प्रीमेड ग्रॅडियंटसुद्धा त्या जेलमध्ये हे क्रिएट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वापरले जातात. हे जे ॲम्पोलाइट्स असतील ते इस्टॅब्लिश करता एक लिनियर pH ग्रॅडियंट, जेणेकरून इलेक्ट्रिक फील्ड हा अप्लाय झाल्यानंतर ती जे काही लिनियर pH ग्रॅडियंट आहे ते इस्टॅब्लिश होईल. आणि ज्या वेळेस ग्रॅडियंट हे इस्टॅब्लिश झालं त्याची रेंज ही चेंज होते. म्हणजे तो ॲसिडिक ॲट लो pHला असेल तो ॲट द वन एंड, बेसिक म्हणजे हाय pHला ॲट दी अदर, त्याचं जे काही रेंज असेल ती चेंज होते. त्याच्यानंतर दुसरं आहे सॅम्पल ॲप्लिकेशन. याच्यामध्ये सॅम्पल जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रोटीन असतील किंवा ॲम्फोटेरिक मॉलिक्यूल असतील हे त्या जेलमध्ये किंवा कॅपिलरीमध्ये ॲट दी कॅथोड साईड किंवा ॲनोड साईड, जसं सेटअप हे डिपेंड असेल
कॅथोड साईड हे मेनली निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतात, ॲनोड साईडला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतात. म्हणजे जे काही सॅम्पल असेल किंवा प्रोटीन असतील किंवा ॲम्फोटेरिक मॉलिक्यूल असतील ते जेलमध्ये कॅपिलरीमध्ये त्या कॅथोड साईडला किंवा ॲनोड साईडला हे त्या सेटअपमध्ये पोर करायचे. ॲप्लिकेशन ऑफ अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड ही ज्या वेळेस अक्रॉस दिले जेल आपण अप्लाय करतो, जे प्रोटीन असतील सॅम्पलमधले ते मायग्रेट व्हायला चालू होतात बेस्ड ऑन देअर नेट चार्ज. नेट चार्जच्या बेसिसवरती त्याचं मायग्रेशन होतं. पॉझिटिव्ह विथ द प्रोटीन ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह टुवर्ड द कॅथोड. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज जे असलेले जे काही मॉलिक्यूल असतील ते कॅथोडकडं मूव्ह होतात आणि निगेटिव्ह चार्ज असलेले जे काही प्रोटीन असतील ते ॲनोडकडे मूव्ह व्हायला चालू होतात. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं वाईस वर्सा, म्हणजे ज्यावेळेस प्रोटीनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल तो निगेटिव्ह चार्जकडे जाणार म्हणजे जे की कॅथोडकडे जाणार, आणि जो प्रोटीन असेल तो निगेटिव्ह चार्ज असेल म्हणजे ॲनोड असेल तो जो निगेटिव्ह चार्ज असेल तो तिकडे जो कॅथोडकडे असेल किंवा ॲनोड असेल त्याच्याकडे वाईस वर्सा असेल. तसं त्याच्यामध्ये जे त्याचे मायग्रेशन असेल ते आपण त्याच्याकडे पूर्णपणे ते मायग्रेशन किंवा बेस्ड ऑन देअर नेट चार्ज हे सेपरेशन होतं. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे प्रोटीन मायग्रेशन. द प्रोटीन हे मायग्रेट होतात ज्या वेळेस एन्काउंटर रिजनवरती जेलवरती वेगवेगळ्या डिफरंट पी एच व्हॅल्यूवरती त्यावेळेस ते एन्काउंटर होतात, आणि ज्या वेळेस पी एच हे प्रोटीनचा आयसोइलेक्ट्रिक पॉईंटपर्यंत रीच होतं, ज्यावेळेस प्रोटीनचा नेट चार्ज रेशो हा 0 होतो त्यावेळेस प्रोटीनचं मायग्रेशन हे स्टॉप होतं. म्हणजे आपण ज्या वेळेस जे पी एच रेंज असेल किंवा जे प्रोटीन आयसोइलेक्ट्रिक पॉईंट आहे ज्या वेळेस आपण त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो आहे, आयसोइलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे ज्या वेळेस त्याचा नेट चार्ज म्हणजे त्याचा नेट चार्ज हा 0 झाला त्यालाच म्हटलं जातं आयसोइलेक्ट्रिक पॉईंट, आणि त्यामुळे जे काही प्रोटीनचं मायग्रेशन असेल ते स्टॉप होतं. अँड द पी एच ग्रेडियंट एन्श्योर दॅट ईच प्रोटीन विल स्टॉप ॲट द पॉईंट वेअर द पी एच इक्वल टू द पी एल. आणि हे पी एच ग्रेडियंट एन्श्योर करतं जेणेकरून प्रत्येक प्रोटीन हा पी एच म्हणजे जे पी एचचं जे ग्रेडियंट आहे ते आणि आयसोइलेक्ट्रिक पॉईंट हे इक्वल आहे की नाही ते एन्श्योर करतं. त्याच्यानंतर प्रोटीन फोकसिंग म्हणजे ही सफिशियंट टाईम असतं ज्यावेळेस प्रोटीन हे फोकस केलं जातं एका स्पेसिफिक पोझिशनला जेलमध्ये किंवा कॅपिलरी बेस्ड ऑन देअर आयसोइलेक्ट्रिक पॉईंट, आणि त्याचं जे रिझोल्युशन ऑफ द सेपरेशन हे डिटरमाइन केलं जातं त्याच्या नॅरोनेसनुसार किंवा पी-एच ग्रेडियंटनुसार किंवा त्याचं प्रिसाइजनेसनुसार किंवा त्याच्या प्रोटीनने कसं फोकस केलेलं आहे त्या स्पेसिफिक पोझिशनवरती त्याच्यानुसार प्रोटीनचं सेपरेशन हे होतं. आणि लास्टला त्याचं डिटेक्शन म्हणजे ज्या वेळेस प्रोटीन हे फोकस होतात एखाद्या स्पेसिफिक पोझिशनला किंवा रिजनला जेलवरती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुढचं जे काही काम आहे ते डिटेक्शनचं. डिटेक्शनमध्ये वेगवेगळे जे डिटेक्टर वापरले जातात किंवा व्हिज्युअलायझेशनसाठी कॉमनली जर आपण पाहिलं वेगवेगळे स्टेनिंगचा वापर केला जातो. जे काही ब्रिलियंट ब्लू असेल किंवा सिल्वर स्टेनिंग असेल अशा वेगवेगळे जे काही स्पेसिफिक अँटीबॉडीज असतील किंवा विस्टल ब्लॉटिंगमध्ये अशा वेगवेगळे कॉमन टेक्निकचा वापर करून त्याचं डिटेक्शन आणि व्हिज्युअलायझेशन हे केलं जातं. तर ही झाली त्याची मेन प्रोसिजर आयसोइलेक्ट्रिक फोकसिंगची. त्याच्यानंतर त्याचे 3 मेन टाईप पडतात जे की जेलच्या बेसिसवरती पडतात. पहिलं जे काय आहे इमोबलाइज पी एच ग्रेडियंट जे त्याला म्हटलं जातं. ह्या मेथडमध्ये पी एच ग्रेडियंट हे इमोबलाइज जेल वापरलं जातं. त्यामुळे जे काही जेल असेल ते प्रीकास्ट असतं, ते लिनियर आणि नॉन लिनियर पी एच ग्रेडियंट त्याच्यामध्ये फॉर्म होतात, आणि टिपिकली याच्यामध्ये ॲम्प्युलर्ससुद्धा यूज केले जातात. आणि प्रोटीन सॅम्पल हे ज्यावेळेस अप्लाय केलं जातं त्या जेलमध्ये अँड द इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस अप्लाय होते जे काही प्रोटीन असेल ते फोकस केले जातात बेस्ड ऑन देअर आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. आणि ज्यावेळेस आयसोइलेक्ट्रिक पॉईंट आणि पी एच ग्रेडियंट हे सेम येतात किंवा इक्वल येतात त्यावेळेस मायग्रेशन हे स्टॉप होतं, आणि त्याच्यानंतर सेपरेशन किंवा फोकसिंग ही प्रोसेस ही केली जाते. फ्री फ्लो आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग हा त्याचा दुसरा मेन टाईप आहे. याच्यामध्ये लिक्विड मीडियम इन्स्टेड ऑफ दी जेल वापरलं जातं
जे की pH ग्रॅडियंट इस्टॅब्लिश असतं लिक्विडमध्ये आणि प्रोटीन आर सेपरेटेड आर देअर फ्लो थ्रू द ग्रॅडियंट. आणि याच्यामध्ये ज्या लिक्विडवरती प्रोटीनचं सेपरेशन हे कसं केलं जातं त्याच्या फ्लोनुसार तो ग्रॅडियंटवरती म्हणजे लिक्विड मिडियमवरती तो कसा फ्लो होतो आहे त्याच्यानुसार त्याचं सेपरेशन हे केलं जातं. तिसरा मेन टाईप आहे कॅपिलरी आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग. तर pH ग्रॅडियंट याच्यामध्ये सुद्धा एस्टॅब्लिश केला जातो. स्मॉल डायमीटर कॅपिलरीचा वापर करून प्रोटीन हे त्याच्यामध्ये फोकस केलं जातं बेस्ड ऑन देअर आयसोइलेक्ट्रिक पॉईंट आणि ज्यावेळेस ते मायग्रेट होतात थ्रू दी कॅपिलरी. कॅपिलरी आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग ही मेनली हाय रेझोल्युशन टेक्निक कॉमनली यूज केली जाते प्रोटेमिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये. प्रोटीन सेपरेशनसाठी याचा मेनली वापर हा केला जातो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं कॅपिलरी किंवा स्मॉल डायमीटर कॅपिलरी म्हणून pH ग्रॅडियंटचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये दोघी बाजूला कॅथोड ॲनोड असतात. त्याच्यामधून जे काही प्रोटीन असतील ते फोकस केले जातात बेस्ड ऑन देअर आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. त्याचं मायग्रेशन होतं त्या कॅपिलरीमधून आणि नंतर मग त्याचं सेपरेशन होतं आणि डिटेक्टर जे काही असेल ते पूर्णपणे डिटरमाइन करतो. तर असे त्याचे 3 मेन जे काय असतील आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग इलेक्ट्रोफोरेसिसचे टाईप्स आहेत. तर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर प्रोटीन सेपरेशन आपल्याला माहिती आहे की त्याच्या आयसोइलेक्ट्रिक व्हॅल्यूनुसार त्याचं सेपरेशन होतं. याच्यामुळे प्रोटीनचं ॲनालिसिस असेल, आयडेंटिफिकेशन असेल, कॉम्प्लेक्स मिक्सचरमधून एखादा स्पेसिफिक जर आपल्याला प्रोटीन ॲनालाइज करायचं असेल ते आपण याच्यामध्ये करू शकतो. काही वेळेस काय होतं प्रोटीनचं जे सेपरेशन असेल ते आयसोइलेक्ट्रिक पॉईंटने होतं आहे पण ते हेल्प करतं प्रोटीनच्या प्युरिटीमध्ये, हायड्रोजेनिसिटीमध्ये किंवा पोस्ट ट्रान्झिशनल जे मॉडिफिकेशन आहे त्याच्यामधून जे काही प्रोटीनचं सेपरेशन असेल ते सुद्धा आपण हे करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग हे 2D इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये वापरतो हे पॉवरफुल ॲप्लिकेशन होऊन जातं कारण की ज्यावेळेस कॉम्बिनेशन वापरलं जातं HDS पेजचा इन अ 2D डायमेन्शनल जे इलेक्ट्रोफोरेसिस आणि आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग. तर फर्स्ट डायमेन्शनमध्ये जर आपण पाहिलं दोघंही काम करतात म्हणजे HDS पेज इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये 2D इलेक्ट्रोफोरेसिस पण काम करतं, आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग पण काम करतं. पहिल्या डायमेन्शनमध्ये प्रोटीन सेपरेशन कशानुसार होतं आयसोइलेक्ट्रिक पॉईंटने युजिंग द आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग. आणि सेकंड डायमेन्शनमध्ये प्रोटीन हे त्याच्या मोलॅक्युलर वेटने हे सेपरेशन होतं. ह्या कॉम्बिनेशनमुळे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतील हे इन डिटेल स्टडी केला जातं. त्याचं प्रोटीनचं कॉम्पोजिशन असेल, एक्सप्रेशन असेल किंवा मॉडिफिकेशन असेल तर पूर्णपणे इन डिटेल पिक्चर आपल्याला याच्यामुळे समजते. आयसोइलेक्ट्रिक पॉईंट डिटर्मिनेशन जर आपण पाहिलं एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनचं प्रॉपर्टीज हे चार्ज कसे आहेत, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याचं फिजिओलॉजिकल कंडिशन कशी आहे ती आपण याच्यामध्ये डिटरमाइन करू शकतो. किंवा जे प्रोटीनचं प्युरिफिकेशन कसं झालेलं किती प्रमाणात झालेलं आहे किंवा त्याचं डिस्टिंक्ट व्हॅल्यू किती आहे त्या आयसोलेटेड कंपाऊंडचं त्या मिक्सचरमधून ते आपण प्युरिफिकेशन ऑफ प्रोटीन त्याचं पाहू शकतो. किंवा पोस्ट ट्रान्झिशनल मॉडिफिकेशनमध्ये त्या प्रोटीनमध्ये काय काय चेंजेस झाले म्हणजे फॉस्फोरिलेशन, ग्लायकोसिलेशन, ॲसेटलायझेशन असे वेगवेगळे जे काही ट्रान्झिशनल मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचा नेट चार्ज काय आहे ते डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा ह्या आयसोइलेक्ट्रिक फोकसिंगचा वापर हा केला जातो. तर पुढचा टाईप आहे ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर हायर रिझोल्युशन टेक्निक आहे आणि याच्यामध्ये मिनिमल सॅम्पल अमाऊंटमध्ये प्रिसाइजली लिमिटेड सॅम्पलमध्ये आयडियली मिक्सरमधून आपण एखादा स्पेसिफिक प्रोटीन असेल तो आपण सेपरेशन करू शकतो. आणि याच्यामुळे जे प्रोटीनचा चार्ज असेल, कॅरेक्टरिस्टिक्स असेल त्याचा इन्साईट्स आपल्याला समजतात. आणि हायली सेन्सिटिव्हिटी जे काही आहे लो अबंडन्स प्रोटीन आहे त्याचं कॉम्प्लेक्स मिक्सचरमधून हाय सेन्सिटिव्ह असणारे किंवा हायली सेन्सिटिव्ह टेक्निकचा वापर करून आपण लो अबंडन्स जे काही प्रोटीन असतील त्याचंसुद्धा डिटेक्शन कॉम्प्लेक्स मिक्सचरमधून आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं ॲडव्हान्टेजेस पण असतात, काही टेक्निकच्या लिमिटेशन पण असतात. तर ही जी टेक्निक आहे हिचं जे सेटअप आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे. क्रिएटिंग करणं, त्याचं मेंटेन करणं, त्याचं जे काही pH ग्रॅडियंट आहे ते स्टेबल ठेवणं खूप कॉम्प्लेक्स आहेत. आणि काही वेळेस काय होतं जे ॲम्फोलाइट्स असतील ते क्रिएशनमध्ये किंवा रेंज ऑफ pH ग्रॅडियंटमध्ये क्रिएट करताना
बफर म्हणून यूज करताना काही वेळेस PL व्हॅल्यू हा एक्स्ट्रीम होऊन जातो आणि त्याच्यामुळे प्रोटीनचं सेपरेशनही होत नाही आणि काही वेळेस हायली बेसिक आणि ॲसिडिक प्रोटीन सेपरेशन त्याचं इफेक्टिवली ह्या टेक्निकमुळे होत नाही. तर हे त्याचे काही लिमिटेशन आहेत. तर आपण आता कन्क्लुजन जर पाहिलं तर आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग जर विचार केला तर त्याचे 3 मेन टाईप आहेत. एकदम सिम्पल प्रोसिजर आहे. कॅथोड आणि ॲनोड आहे. एक सेटअप आहे ज्याच्यामध्ये जेल आहे. जेलमध्ये pH ग्रेडियंट आहे. त्याच्यामध्ये आपण सॅम्पल पोर करणार. जेल जे की पॉलिॲक्रिलामाइड ने बनलेला असेल त्या सेटअपमध्ये आपण टाकणार. इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला अप्लाय करणार. आयसोइलेक्ट्रिक पॉईंट ज्यावेळेस ज्या चार्ज हा नेट चार्ज 0 होणार आणि pH व्हॅल्यूसुद्धा इक्वल येणार त्यावेळेस जे काही सेपरेशन असेल किंवा मायग्रेशन असेल ते स्टॉप होणार आणि नंतर आपण ते फोकसिंग करणार. प्रोटीन फोकसिंग वेगवेगळ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणि त्याच्यानंतर जे काही डिटेक्टर असेल ते जे पूर्णपणे जे प्रोटीन असेल वेगवेगळं सेपरेट झालेलं ते डिटेक्ट करणार. असं हे आयसोइलेक्ट्रिक फोकसिंगचं प्रोसिजर आहे. तर मेनली जर आपण पाहिलं तर हायली रिझोल्युशन सेपरेशन याच्यामध्ये प्रोटीनचं किंवा प्रोटेमिक्समध्ये आपण याचा वापर हा करू शकतो. जर आपण SDS बेस इन टुडे इलेक्ट्रोप्रोसेसमध्ये जर आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग जर आपण पाहिलं तो टॉपिक आपण पाहिला की ज्याच्यामुळे प्रोटीन कॅरेक्टरायझेशन असेल, प्रोटीनचं डायव्हर्टिसिटी असेल, मॉडिफिकेशन असेल किंवा एक्सप्रेशन असेल तर इन डिटेल आपण स्टडी याच्यामध्ये करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.